नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका। संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, संकलित चाचणी 2, विषय विज्ञान आणि गुण 40। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वात प्रथम आपण या ठिकाणी या विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका देखील समजून घेणार आहोत। मित्रांनो, बघा, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी वार्षिक परीक्षेसाठी असणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला सराव करायचा आहे। यातील ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहायची आहे। ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणार नाही, हरकत नाही, आपण या व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका सुद्धा तुम्हाला देत आहे, ती पाहून तुम्ही तुमचा अभ्यास या ठिकाणी पूर्ण करू शकता। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। बघा मित्रांनो, प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या व्हिडिओचा तुम्हाला जर परीक्षेमध्ये उपयोग होत असेल तर या व्हिडिओला लाईक करा। आता आपण या ठिकाणी एकूण 7 प्रश्न पाहिलेले आहेत। आता याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। बघा मित्रांनो, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। घर्षण बल हे नेहमीच गतीचे टिंबटिंब कार्य करते, गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात। पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीत होत नाही। लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो 7 रंगात विभाजतो। बघा मित्रांनो, चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर होते। उत्तर दक्षिण उत्तर। योग्य जोड्या जुळवून लिहा। ताणलेला धनुष्य, स्थितीज ऊर्जा, क्रेनने जड वस्तू उचलणे, चुंबकीय बल, सायकलला ब्रेक लावणे, उत्तर आहे घर्षण बल, सूर्यप्रकाश, उत्तर आहे उष्णता ऊर्जा, आणि काजवा, उत्तर आहे दीप्तिमान प्रकाश। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न दुसरा, चूक की बरोबर तेली, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, उत्तर बरोबर। वर फेकलेली वस्तू उंचावरून पुन्हा खाली येते, उत्तर बरोबर। ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता नसते, उत्तर चूक। चुंबकीय बल चुंबकाच्या एका ध्रुवाकडे असते, उत्तर चूक। बघा प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिही। दीर्घिकेचे प्रकार कोणते? दीर्घिकांचे प्रकार त्यांच्या आकारावरून पाडले जातात। चक्राकार किंवा सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित असे दीर्घिकांचे प्रमुख प्रकार पडत असतात। मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत व कोणते? सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत। त्या ग्रहांची नावे शुक्र, बुध, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, मंगळ, हे 8 ग्रह होत। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काय करशील? हा मुक्त प्रश्न आहे। याचं उत्तर आपल्याला आपल्या इच्छेनुसार लिहायचं आहे, मुद्द्याला अनुसरून। बघा मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। रस्त्यावर असताना गाड्यांचे हॉर्न उगीच वाजवू नयेत। घरातील रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा। वाहनांची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करून घ्यावेत। मित्रांनो, गुंतागुंतीचे यंत्रे म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात। अतिशय सोपी आणि सरळ व्याख्या आपण या ठिकाणी घेत आहोत। बघा, आम्हाला ओळखा। सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला। घड्याळाच्या काट्याची गती कशी असते? तर वर्तुळाकार गती असते। ध्वनीची तीव्रता याच्यात मोजतात, उत्तर आहे डेसिबल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। खालील उपप्रश्न सूचनेनुसार सोडव। खालील चुंबकाच्या आकृतीचे निरीक्षण करून चुंबकाचे प्रकार ओळख व त्यांची नावे लिही। बघा, आकृती आहे सरळ NS, म्हणजे हा पट्टी चुंबक आहे, आणि नालाकृती घोड्याच्या नालासारखा याचा आकार आहे, म्हणून याला नालाकृती चुंबक असे देखील म्हणतात। सूर्यप्रकाश एकूण किती रंगांनी बनलेला असतो? त्यातील तुला आवडणाऱ्या रंगाचे नाव लिही। आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाश हा एकूण 7 रंगांनी बनलेला असतो। त्यातील मला आवडलेला रंग लाल व निळा हे आहेत। तुम्ही वेगळे रंग लिहू शकता, काही अडचण नाही। खालील ऊर्जेपैकी कोणता प्रमुख स्रोत आहे ते ओळखून त्या क्रमांकाचा गोल कर।
तर या ठिकाणी लाकूड, पेट्रोल, सूर्य आणि डिझेल. तर सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे मित्रांनो, त्याला गोल करायचं आहे आपल्याला. बाजूचे चिन्ह काय दर्शवते ते लिही. बघा, नो हॉर्न एरिया आहे. बाजूचे चिन्ह गाड्यांचे हॉर्न वाजू नये असे दर्शवते, म्हणजे त्या ठिकाणी सायलेंट झोन आहे. व्याख्या लिही. घर्षण बल. बघा, विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल किंवा घर्षण बल असे म्हणतात. घर्षणाने जे बल निर्माण होते त्याला आपण घर्षण बल असं म्हणतो. अशी देखील व्याख्या तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. गती म्हणजे काय? वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. चुंबकत्व. पदार्थाच्या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. चुंबकीय पदार्थ लोह, निकेल या धातूस आपल्याकडे आकर्षित करतात, त्यांच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. प्रश्न 7वा. तू स्वतःच्या घरी ऊर्जेची बचत करण्यासाठी कोणत्या 2 उपाययोजना करशील ते लिही. उत्तर: मी रात्री झोपताना लाईट बंद करेल आणि दिवसा पण लाईट बंद करून ठेवेल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे कमेंट नक्की करा. आवडल्यास लाईक करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.